मॉर्निंग गाईज, मंदिर कोवडी गँगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आम्ही गिरनारच्या ट्रेकसाठी निघालो आहोत. त्यासाठी आता गाडीमध्ये सामान भरण्याची तयारी चालू आहे. काय अपेक्षा आहे श्रवण? आता श्रवण पण येतो आमच्याबरोबर. काय वाटतं तुला? म्हणजे काय बोलावं, म्हणजे कसं वाटतं आता गिरनारला जायला निघालं? काय वाटतंय? आपलं बोलवलंय ओके, सगळे आपण सोबत जाऊ. योग आला चांगला योग आलाय, जाऊ चला. ठीक आहे, गिरनारसाठी जायला निघाले. बॅगांची भराभरी चालू आहे. बॅगा भरताय सगळे आपापले. ते माझी पण बॅग भरायची राहिली. गाडी घेऊन चाललेलो आहे. मी बाय रोड चाललेलो आहे, त्यामुळे थोडंसं हळूहळू जाऊ. आम्ही 1000 किलोमीटरचा प्रवास आहे. चला चाललो आम्ही. टाटा, रडू नका, आमची आठवण काढू नका. तिथं आम्ही काय बोलणार आहे ताई? टाटा, थँक्यू. चला श्री, बोल, तुला काय बोलायचं? जरा हळू आणि एक टन बाय टन झोपा. ओके, आता तुमचा भरोसा नाही आम्हाला. चला मम्मी, टाटा. मम्मी चालला, आम्ही चाललोय. आणि ड्रायव्हर आणि मेन ड्रायव्हरला जागा ठेवा. हो. काय म्हणायचं आहे दत्ता भाऊ, आमचे दत्ता भाऊ जे एक्सपर्ट आहेत ब्लॉगमध्ये, तुम्हाला काय म्हणायचं आहे या ब्लॉगबद्दल? आता आमच्याला पुढे बघूया. भाऊजी चला, टाटा. बाय. हां, व्यवस्थित या. व्यवस्थित येतो, व्यवस्थित जातो. आल्यानंतर दर्शन घ्यायचे तुमचं. हो, नक्की. बाकी काय वाटलं तर कॉल करा. दत्तगुरु महाराज की जय. दत्तगुरु महाराज की जय. चला टाटा. बाय बाय. चला अण्णा पण. चला अण्णा, येतो आम्ही. हां, पिल्लू सोन्या रडायचं नाही, इकडे येऊ. पिल्लू आहे तू, रडायचं नाही. बंद कर मम्मी. चला जातो आम्ही. हॅपी जर्नी. हो, धन्यवाद. चल या बसून चला. टाटा. नो बाय, आय विल कम सून. त्यामध्ये बसते. तेव्हा आम्ही पाया पडून निघतोय. दत्तगुरूंना भेटायला चालल्यामुळे दत्ताचे आशीर्वाद घेऊन निघतो आम्ही. आता आम्ही आलो गुजरातमध्ये. 1 वाजला रात्रीचा. गुजरातमध्ये एंट्री झालेली आहे आमची. झाली 1 वाजला आहे. इकडनं आता सुरत. हां, इकडनं आता सुरत 1-1.5 तासाची सुरत आहे. मजा येते. भारी वाटतं. किरण कंटिन्यू गाडी चालवत आहे न थकता. झालेली गाडी दादा आमची. श्रवणी तर एवढं झोपा काढल्यात का बघा नको. दादा कसं वाटतंय? एकदम छान. म्हणजे असं वाटतं जस्ट प्रवास चालू केला, इतकं फ्रेश वाटते. अजिबात झोपेचा ताण नाही आहे किंवा काय. दादानी तर कंटिन्यू गाडी चालवली आहे. कंटिन्यू गाडी चालवली दादानी. 350 किलोमीटर मी चालवली, 250 किलोमीटर मंगेशने चालवली. बापरे. 100 किलोमीटर मी चालतो. आत्ता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. इथे नाश्ता करण्याचं चाललं आहे. फूड कोर्टमध्ये आम्ही नाश्ता करणार आहोत. हॉटेल पण छान आहे तसं. बाबा इथली चव कशी असेल तसं दादाने पराठे आणले आहेत. आम्ही मोठ्या आशेने ही कंपनी घेऊन आलो होतो की एक ड्रायव्हर आणि 2 सहकारी जागतील. पण इथं उलट झालं, 2 ड्रायव्हरच जागे तिथून सहकारी मस्त झोपून एकदम फ्रेश. आता जरी त्यांना म्हटलं चला पर्वतावर जायचंय तर ते लगेच तयार आहेत. पण आता एवढं ड्रायव्हिंग करून तुला काय बोलत ते सांग ना. एवढं ड्रायव्हिंग करून काय बोलायचं काही. पुन्हागडला आता हे समोर जे डोंगर दिसतंय ना, डोंगरावरती आपलं गिरनार म्हणजे दत्तगुरूंचं मंदिर आहे. तिथे दर्शन जायचं आहे. आता आम्ही आराम करणार आहोत आज, कारण की आता 70% ड्रायव्हिंग करून आमचे दोन्ही सहकारी शिकलेले आहेत. हे बघा तुमच्या गाडी. काय बोला गुजरातमध्ये काही कळलं नाही. ही आम्ही आज ही धर्मशाळा बघितली. या धर्मशाळेत आज राहणार आहोत. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे इकडचे रस्ते खरंच खूप छान आहेत. आम्ही जेवढा लवकर जेवढा वेळ ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही आलो का की रस्ते खूप छान इकडचे. गुजरातमध्ये आहोत आम्ही. जेवणाची सोय बघा काही. ती जेवणाची सोय आहे.
इथं आम्ही जेवलो आहे आता. कसं होतं जेवण? मस्त आहे. नका आपली व्हॅल्युएबल आयटम आपण गाडीत तयारी ताजी तयारी झालेली आहे. कशात कुठं जायचं येतं तुमची आयडिया. इथं आमच्याकडे 2-2 ब्लॉग जे आता आम्ही आता जेवणार आहे ना आपण का नाश्ता करणार आहे? नाश्ता करून सांगा. नाश्ता करून वरती प्रतिक्रिया येणार आपण. म्हणजे त्यांच्याकडे टावा. ज्या दिवशी मी गुरुचरित्र वाचले त्या दिवसापासून माझं हे स्वप्न होतं की गिरनारला जायचं. आज असं वाटतंय की ते कुठंतरी सक्सेसफुल होताना दिसते. सगळे तयार झाले. आता जेवण करायचं आणि रात्री 10:30-11 वाजता पायऱ्यांजवळ पोचायचं. बाकी दत्त महाराजांची इच्छा. सगळे माझी बाकीची मंडळी पण निघाली आहे. किरण दादा, बापू दादा, बाकीची मंडळी येतात आहेत. गाडीमध्ये काही जर्किंग वगैरे आहे ते आम्ही घेतो आहे. नाही माझं नाही, मंगेशचं घे रे, मंगेशचा बघा ट्रेकिंग. आपलं जर्किंग काय आहे? माझं जर्किंग मागे असणार आहे. गुजरातचा मेन्यू कार्ड गुजरातीमध्ये बघा गाईज. जेवण आलेलं आहे. जेवणाची हे बघा, रोटी बघा. रोटी म्हणजे आपली एक चपाती आहे, तेवढी त्याच्यापेक्षा छोटी चपाती आहे, भाजी आहे. जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे बाजारपेठेत. बाजारपेठेत काही सामान घ्यायचं आहे आम्हा लोकांना, तर आम्ही आता बाजारपेठेत चाललो आहे. ही आमची टीम, मंगेश, श्रवण, किरण दादा आणि दत्ता भाऊ. मस्त गुजराती जेवण होतं, गोड गोड गुजराती जेवण होतं, गोड. कसं वाटलं जेवण? जेवण एक नंबर तुला का जेवण? हां श्रवण, कसं वाटलं जेवण? अरे फोनवर बोललाच ना काय. सांग ना, तीच नव्हती तुला सांग. जेवण कसं वाटलं? गुजराती जेवण गोड होतं. घरच्या जेवणाची आठवण आली असेल. मस्त होतं जेवण. एक नंबर. तुम्हाला नाही विचारलं नाही. आहे ना, ठीक आहे ना. तू असा उलटा पण करू शकतो का? मी बॅटरी घेण्यासाठी आलो इकडे. बसायच्या नाहीत ना गाडी? काय गाडीत नाही बसण्या काट्या. बॅटरी घेण्यासाठी आलो आहे. कितना उजाला लागतंय ऊपर? ऊपर जाने के लिए कितना उजाला लगता है? चला आता आम्ही सुरुवात करतो आहे गिरनार चढायला. इकडनं ही प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये जाणार आहोत. गिरनार. आता आपण सुरुवात करतो. काय बोलायचं तुला? गेले ना आम्ही निघालेलो. बॅटरी वगैरे घेतलेली आहे. आम्ही निघालो आहे. एंट्रन्स सुरुवात करणार आहोत. काय बोलशील दादा? आता सुरुवात करणार आहोत. थोडंसं असं नर्वसनेस आहे. आता चाललं. कशाबद्दल नर्वसनेस सांगू का? नर्वसनेस 10,000 पायऱ्या बरंच म्हणजे लोकांनी घाबरवलंय खूप. ओके. पण एक आत्मविश्वास आहे. 18 तासाचा प्रवास करून कंटिन्युअसली गाडी चालवून इथपर्यंत आलोय. ओके. त्यात 5 मिनिटाचाही थकवा झालेला नाहीये. एकदम फ्रेश वाटतंय. झोप भेटली नाही. हे आहे की दत्त महाराज आहेत सोबतीला. दत्त महाराज घेऊन जाणार. जे त्यांनी ठरवलेले आहे त्याच्यात आपण काहीही करू शकत नाही. आपण निमित्त मात्र आहे. बस या. धन्यवाद धन्यवाद. फॅमिली व्हिडिओ कॉल चालू. आम्ही मंगेशचा बाईक घेणार होतो, पण मंगेश आता फॅमिली व्हिडिओ कॉलवर आहे, त्यामुळे इंटरप्ट होते थोडंसं. त्यामुळे आपण दुसऱ्यांचं मत घेऊया. तेच आमचे सौभाग्यवती पण आहेत, आमच्या बहिणी पण आहेत. आणि ठीक आहे. सासूबाई नमस्कार. पाय लागू सासूबाई. हे आमचे सहकारी श्रवण नखाते.
काय सांगशील म्हणजे आता वरती जरा सुरुवात करणार मनाबद्दल काय आहे की 10,200 पायऱ्या आहेत तर काय बोलतो उत्सुकता आहे आपल्याला म्हणजे जायण्याची म्हणजे कधीपासून झाले कधी म्हणजे उत्सुकता आहे बरोबर आहे पण मनात काही अशी ते तुला म्हणजे काही टेन्शन वाटतंय का की आता काय 10,000 वाटत आहे कारण आता चढू शकतो. करायचंच जेवढं आहे जायचं हा आपण ट्रेक जाणारच इथं पण आले तर करायचंच आहे करायचंच आहे. ओके धन्यवाद माया तुमचा उत्स्फूर्त पूर्ण प्रसिद्ध दिल्याबद्दल. चालेल ठेवा ठेवा. आणि अजून इथे व्हिडिओ गिरनारचा रोपवे प्रवेशद्वार आहे. गिरनार रोपवेसाठी कोणाला जायचं असेल तो ह्या साईडने जाऊ शकतो. एंट्रन्सला सुरुवात झालेली आहे. आम्ही एंट्रन्समध्ये आलेलो आहे. देवीमध्ये सुरू झालं इकडनं एंट्रन्स आहे आणि आता इथे बॅग चेकिंग चालू आहे. बॅग चेकिंग करणार आणि मग आतमध्ये सोडणार. आम्ही एंट्रन्स आहे आता ही पहिली पाहिली त्याच्यानंतर दर्शन बजरंगबली मारुतीचं मारुती देवाचं मंदिर आहे. स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. स्वामीचं मंदिर आहे. आणि पहिली पाहिली ह्या पायरीवर पुढे जाणार इकडनं पूजेला सुरुवात होणार आहे. आम्ही नारळ फोडणार आहोत. श्री गणेश करणार आहोत वरती गिरनारला जाण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया हो दत्त. चला guys, तर मध्ये आणि व्हिडिओमध्ये भेटूच तुम्हाला. ट्रेकला श्री गणेश झालेला आहे. दत्त मंदिरला झालं ही एंट्री आहे. आता एंट्री करतो आम्ही. 10,000 पायऱ्या आहेत. आत्ताशा मी 150-200 पायऱ्या सर केल्या आहेत. बाजूला पण जंगल आहे. हजार पायरला 1100 पायऱ्या आम्ही आता सर केलेल्या आहेत. इकडे घ्या कृष्ण. अजून पुढे 8,900 पायऱ्या बाकी आहेत. अरे हे ते येऊन लावू. हां त्याच्या फुकशी. आम्ही आता 1,500 पायऱ्या चढलेलो आहेत आणि आता वरती ओढून बघा किती सुंदर नजारा दिसतोय. हे आहे गुजरात. डुबं जाय असं 2,000 पायऱ्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. अजून 8,000 पायऱ्यांचा प्रवास बाकी आहे. एक गुफा दिसते आहे म्हणजे गोरखनाथ महाराजांचं मंदिर आहे इकडे. नवनाथ महाराजांचं मंदिर आहे. समासाई आहे का ओळखी दिसते. आम्ही बघितलं त्याला. आता इथे
आम्ही आता गिरणारी कृपा इकडे लिहिलं आहे, आम्ही चुकून गुफा वाचलं, दादाने ट्रान्सलेट केलं, पण इकडे सिंहांचा धोका आहे असं जाणवतंय. इथे सिंहांचा फोटो दे. सिंह भेटण्याची शक्यता आहे हां असं त्यांनी ह्या बोर्डावरून सांगितलेलं आहे. ओके. सिंह भेटे नाहीये, इथे ही गिरणारी कृपा लिहिलेलं आहे आणि हा प्रदेश पूर्ण वन्य प्राण्यांसाठी संरक्षित आहे, त्याच्यामुळे ही इकडे प्राणी असू शकतात अशी एक चेतावणी त्यांनी त्याच्यावर दिली आहे. उतरली बॅटरी लाव चार्जिंगला. आहे अजून एक बॅटरी आपल्याला. महादेवचं मंदिर आहे. म्हणून ते सारखं इथं असं हे करते. बॅटरी बाबा आणि आजींचा स्पीड बघा. बाबा आणि आजी त्यांना बसून नका देऊ. नाही तर मी जायचं दमून. कसं वाटतं आजी? आजीचं वय का आता? आजी तुमचं वय काय? माझं नाही, आजी वय किती तुमचं? माझं 67. 63 आणि बाबाने किती झालं? 75. 75 बघा. तरुणांना लाज होती असे बाबा कंटिन्यू आजी जवळ चढतात. मग आहेच की. नीट होऊन बाबा पाणी भरतात कांद्याला. आता कांदे शेतीचं काम सगळं मी करते. हे माहिती आहे तुमच्या चालण्यावरूनच कळालं आम्हाला. शेतीचं काम करते बाबा, सगळं शेतीचं काम करते. जुन्नरला माझी सासरवाडी आहे, सायकली जातो मी. म्हणूनच पीठ आहेत मामा. बाबांचा अनुभव खूप छान दांडगा आहे. खरं खोट नाही सांगत. नाही बाबांचा अनुभव दांडगा आहे. बाबाला अखिरात दाजी आहेत, हे काल रात्री 9 वाजता निघाल्यात पुण्यातनं. 1 मिनिट बी झोपलेले नाहीत. हा, रात्रभर गाडी चालवली, दुपारी इथं बाबांना आहे पोहोचले. का, बाबांना एक रातभर वाघाने अडवलं होतं. एक रात रात अख्खी 4000 पायऱ्यांपर्यंत आम्ही चढलेलो आहे गाईच. आता 4000 पायऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आणि मोठी वास्तू बघा, एक किल्ल्यासारखी मोठी वास्तू इकडे असं मोडायला लागली आहे. ही वेगळी गोष्ट आहे. हे अंबरखाना टाईप वाटते ना, अंबरखाना. इकडे मोठी वास्तू बघा काहीच. सुंदर असं कलाकृती केलेलं आहे. हे नक्कीच कुठलं तरी मंदिर असणार आहे. वरती गेलं वेळ 4000 पायऱ्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. हे हनुमान मंदिर लागलेलं आहे मला सुरुवातीलाच. ही जी इमारती आहेत, इमारती म्हणजे हे भैरवनाथाचं मंदिर, भैरव बाबा मंदिर. ठीक आहे, भैरव बाबा लिहिलं ना, भैरव बाबा मंदिर. बघ नीट बघ, लिहिलं आहे नेमीनाथ भगवान की. दादांनी सांगितल्याप्रमाणे, किरणदादांनी मगाशी जी माहिती सांगितली नेमीनाथ महाराजांची, त्यांचे मंदिर आहे. मंदिर आता बंद आहे. आता थकावट वाटते का? काहीच नाही वाटत आहे. काहीच थकावट वाटत नाही. हवा सुटली आहे, हवा एवढी भारी सुटली. सुंदर हवा सुटली. थोडंसं थकायला होतं, पण हवा आल्यामुळे थकावट थोडं दूर पाय होतो. थोडे दुखले लगेच मग हां. हे होतं. ओंकार नेमिनाथ महाराज 300 वर्ष तपश्चर्या की त्यांनी. नहीं मुझे भी नहीं मालूम, शायद से यही रहेगा. हेही मंदिर आहे. नहीं 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 नहीं, ऐसे बोल नहीं सकते, मालूम नहीं. हे पहिला टूम घेऊन खा आणि मंदिर आगे रहेगा. केवढं मोठं मंदिर आहे बघा. काला काला है. हाँ काले पत्थर का है। क्योंकि जो नेमिनाथ मोठं भगवान मंदिर, की सूर्य जो मंदिर प्रतिमा है दिसतं ना, आता बांधकाम वो पूरी चालू black है। झालंय पूर्ण. अच्छा.
हे कोण हे बांधणीवरनं तरी हे जैन समाजाशी रिलेटेड आहे हे मंदिर. गजपत कुंड का जो पानी रहता है ना वो लेके जाके नेमिनाथ भगवान को हे कुठले गोरखनाथांचं असेल. एक दत्त श्री दत्त मंदिर है और एक गोरक्षनाथ मंदिर है और इसको गुरु शिखर बोलते हैं. ही दोन्ही गोरखनाथ मंदिर तेच ना ते मागे बापू CCTV ते आता मधल्या प्रकरणापासून जरा एक देखील आहे. ते काय झालं तेव्हा. हे गोरखनाथाचं मंदिर आणि समोर जे आपल्याला दिसतात लाईट ते आपल्या दत्तात्रय तीर्थस्थान. जवळजवळ आपण पोहोचलेच जमावत. आम्ही मेन दरवाजाजवळ पोहोचलेलो आहेत. मेन गेट. आता इकडनं तिसरा डोंगर चढून दत्त मंदिरात जाऊ आम्ही. फायनली पोचलो आम्ही. गाईज मंदिर आता बंद आहे. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही खाली उतरतोय बाहेरून. कसं झालं दर्शन? एक नंबर मस्त. कसं झालं दर्शन? खूप सुंदर. 3 तास देवाच्या सानिध्यात बसायला मिळालं. ओके दर्शनही छान झालं. चला सुंदर दर्शन झालं. आरती झाली. ही खरी मेहनत आहे. इकडे वरती डोंगरावर घेऊन झालं आपण साधे घेऊन चढ शकलो. खरी मेहनत आहे. ह्या जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर रात्री 9:30 वाजता आम्ही वरती गिरनारला जायला सुरुवात केली. ती गुरु शिखर आम्ही पोहोचलो रात्री 2:30 वाजता. खूप थंडी होती. पॉझिटिव्ह एनर्जीच्या बाबतीत काय सांगू. एवढंच सांगेल की प्रत्येकाने हा अनुभव या जन्मात एकदा तरी घ्यावा. काही थंडी वगैरेमुळे त्रास झाला ती वेगळी गोष्ट आहे, पण आज काहीच वाटत नाही. आज एकदम फ्रेश वाटतंय. आणि आता परत निघायची वेळ आहे. हा शेवटी आयुष्य आपलं आयुष्य तर चालू राहिलं पाहिजे. शो मस्ट बी गो ऑन. जरी आवडलं, इथली एनर्जी आवडली, सगळं आध्यात्मिक वातावरण आवडलं, तरी सुद्धा एक हे आहे की जावं लागणार परत. असं म्हणजे तुमची इच्छा होती का असं साधू वगैरे बनायचं वगैरे असं काय? नाही, जेवढं आता ह्याच्याबद्दल ऐकतोय मी त्या ह्याच्यातनं असं वाटतंय की कमीत कमी आपल्या राहिलेल्या आयुष्याचा 1/3 भाग तरी आपण अध्यात्मासाठी द्यावा. खूप मोठी सनातन संस्कृती आहे आपली. हा म्हणजे जसं आपल्याला हिंदुलिझम आपले राजकीय नेते दाखवतात, ॲक्च्युअल हिंदुलिझम ते नाही आहे. हिंदू काय आहे, हिंदू संस्कृती काय आहे, सनातन संस्कृती काय आहे, हा खूप मोठा प्रदीर्घ विषय. त्याचं जेवढं आपण हे करायचा प्रयत्न करू, म्हणजे आजपर्यंत मी म्हणेल की ते फार फार तर 5-10% रिव्हील झालेलं आहे. पण
हा फार मोठा गहन विषय. जेवढं तुम्ही शोधायचा प्रयत्न करता तेवढं ते अंतःकरणात खोल 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 अनंत आहे ते. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगायचं म्हटलं तर हा गिरनार पर्वत, ह्याला भीष्म पर्वत म्हणतात. त्याची उत्पत्ती हिमालयाच्या आधीची. स्वयं दत्तगुरूंनी ती 12,000 वर्ष तपश्चर्या केली. 12,000 वर्ष, 60,000 वर्षाचं एक युग असतं. म्हणजे 2 युग स्वतः दत्त महाराज इथे तप करत होते. अशी ही तपोभूमी. अजूनपर्यंत वैज्ञानिकांना त्याच्या बाबतीत जास्त माहिती गोळा करता आलेली नाहीये. आज आम्ही तिथं स्वयंध्वनी बघितली, जी सोमवारी बरोबर सकाळी 9 वाजता प्रगट होते. कुठलंही लाकूड नाही, कुठलंही इंधन नाही, तरी सुद्धा 5 फुटाची ज्वाला दर सोमवारी सकाळी 9 वाजता प्रगट होते. आता ते भाग्य आम्हाला नाही लाभलं, कारण आम्ही गुरुवारी गेलो आणि शुक्रवारी आलो. पण पुन्हा संधी मिळाली तर नक्कीच इकडे यायला आवडेल आणि ह्याच टीमबरोबर यायला आवडेल. खूप छान संपूर्ण प्रवास झाला आहे. म्हणजे अगदी अध्यात्माच्या बाबतीत तेवढंच गहन सिरियस डिस्कशन असेल, ते वेळ जावा, कंटाळा येऊ नये म्हणून केलेली मजा मस्ती असेल. सगळ्याच बाबतीत हा खूप सुंदर अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे आता हीच टीम घेऊन आम्ही कर्दळी बन, पिठापूर, कुरववाडी हे सगळं करायचाही प्लॅन करतोय. त्यात केदार आणि अजून एक सगळ्यांना वाटत असेल इथे इतक्या जवळ येऊन तुम्ही सोरटी सोमनाथला नाही गेला, पण ॲक्च्युली आम्ही आमच्या प्लॅनमध्ये ते कन्सिडर केलेलंच नव्हतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे आमची ज्योतिर्लिंग हे पण शेवटी येणार आहे. देवादिदेव आहेत महाराज भोलेनाथ, त्यांच्यामुळे सगळं विश्व चालते. आणि आज आम्ही जिथे श्री गुरुदेव दत्तांच्या गुरुशिखरावर गेलो होतो, ते स्वयं अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार आहेत. त्याच्यामुळे तसं काही हे नाही आहे. आम्ही इथनंच बंबम बोले महादेवाला साष्टांग दंडवत घातले आणि नक्कीच पुढं संधी मिळाली तर त्या ट्रिपमध्ये आम्ही सोमनाथही प्लॅन करू. धन्यवाद. बाकी सगळा अनुभव खूप छान आहे. आता प्रवास सुखाचा व्हावा आणि इच्छित स्थळी सुखरूप पोहोचावं, एवढं एकच टार्गेट. धन्यवाद गाईज. दादानी खूप चांगला अनुभव शेअर केलेला आहे. तर पुन्हा आता आम्ही चालू आहे मांगनाथ मार्केटला, जस्ट असंच राऊंड मारला. तर तिकडे जर काही ब्लॉग बनवण्यासाठी असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू. धन्यवाद. ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत. आता आम्ही गुजरातमध्ये आलो. इथे मांगनाथ म्हणून नावाचा एरिया आहे, म्हणजे सिटी आहे. तिथे आम्ही तिथे खूप मोठं मार्केट भरतं. त्या मार्केटमध्ये आम्ही आलो आहे. हे मांगनाथ इथे बांधणीसाठी खूप स्पेशल आहे मार्केट. बांधणीचे ड्रेस, बांधणीची साडी वगैरे खूप स्पेशल आहे. घरच्यांकडून थोडेसे आदेश आले होते की बांधणीचं काही भेटतं तर बघा, प्रयत्न करा. त्यासाठी छान आहे. चपलासाठी वगैरे खूप छान आहे बघा. गाईस बांधणीसाठी फेमस असं मार्केट हा. सगळे बांधणीचे कपडे तुम्हाला बघायला भेटतील इकडे. सगळं बांधणी स्पेशल मार्केट आहे. गुड इव्हनिंग गाईज. आत्ता आम्ही जयश्री अँड शृंगार या शॉपमध्ये आहोत आणि इकडे जे शॉपचे ओनर आहेत त्यांच्याकडून आता आम्ही ड्रेस मटेरियल घेतलं आहे. ड्रेस मटेरियल बघा, किती छान ड्रेस मटेरियल भेटलेलं हा. हां बघा, ड्रेस मटेरियल एवढं सुंदर ड्रेस मटेरियल आहे की तुम्ही कधी आलात गुजरातमध्ये तर नक्की जयश्री अँड शृंगार या शॉपमध्ये या. मांगनाथ मार्केट क्या ड्रेस है? सरस्वती स्कूल के सामने मांगनाथ रोड, सरस्वती स्कूल के सामने जयश्री सिलेक्शन. तर इकडे तुम्ही आल तर मांगनाथ मार्केटमध्ये आलात का तिकडे तुम्ही कोणीला विचारा जयश्री अँड शृंगार हा फेमस आहे. आणि खूप सुंदर ड्रेस आहे बघा. ड्रेस मटेरियल बघा, मी 2 ड्रेस मटेरियल घेतले खूप सुंदर. आणि प्युअर बांधणी आहे, असं नाही की त्याच्यामध्ये आपल्या इकडे भेटेल तसे असे मिक्सिंग नाही. खूप सुंदर है. क्या बताओगे आप इधर के बारे में, गुजरात के बारे में? गुजरात के बारे में जूनागढ़ का देखो तो घूमने लायक एक गिरनार है, ऊपरकोट भी बहुत बढ़िया है. और लोकेशन देखो तो बहुत बढ़िया है, पूरा नेचर वगैरह प्रॉपर रहेगा. कैसा? ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम. यांचं दुकान बघा किती सुंदर त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ड्रेस मटेरियल वगैरे सगळं भेटून जाईल. धन्यवाद गाईज. गाईज आता हा आमचा परतीचा प्रवास आहे. परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो आहे घरी जायला. इथेच ब्लॉग आम्ही आमचा संपवतो आहे. धन्यवाद.